वाड्यापासून स्वारगेट पर्यंत उड्डाण पूल व्हायला पाहिजे. शनिवार वाड्यापासून स्वारगेट पर्यंत उड्डाण पूल व्हायला पाहिजे. पुण्याचा महापौर कोणाचा होईल? पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे. तोडफोड करून का होईना पण भारतीय जनता पार्टीचाच होणार. शिक्षणाकरता जी बाहेरगावची मुलं मुली येतात त्यांच्यामुळे पुन्हा बदनाम होत चालले. मशीनचा घोटाळा पाहिजे. मशीनचा घोटाळा व्हायला नको म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार मतदार गृहीत धरला जातो. 100% मतदाराला गृहीत धरले. मतदारांचा काही विषय नाही. इलेक्शन पुरता खुळखुळा द्यायचा एखादा ते वाचतोय. नमस्कार, मी ओम. गल्ली ते दिल्ली विथ सर्व गाईच्या आजच्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण पुण्यात फिरतोय. पुण्यात महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि पुण्यात नेमकी सत्ता कोणाची येणार, पुण्यात कोण बाजी मारणार, पुण्याचा महापौर कोण होणार हे आपण सामान्य मतदारांकडून जाणून घेतो. मी लोकांना प्रश्न विचारतोय आणि आपण सर्वांनी ही उत्तरं बघायची आहेत, ऐकायची आहेत, एवढीच माझी अपेक्षा आहे. जय महाराष्ट्र. नमस्कार. रामकृष्ण आहे. काय वाटतं आपल्याला पुण्यात स्वच्छता, पाणी, रस्ते यावरच आजची निवडणूक होते? काय झालंय, पुण्यामध्ये स्वच्छता, पाणी, रस्ते हे निवडणुकीचे पारंपरिक विषय झाले. बरोबर. परंतु पुण्याचं बकलीकरण झाले त्याच्यावरती कोणी बोट ठेवत नाही आणि बोलत नाही. बरोबर. पूर्वीचं पुन्हा नाताचं पुन्हा खूप भयानक पुराण आहे. आज पुणे शहराचा हा डेक्कन परिसर मध्यवर्ती भाग आहे. या ठिकाणी हॉस्पिटलची संख्या खूप आहे. बाहेर गावचे परत नाही का त्यांचं स्थानिक नागरिकांना खूप त्रास होतो. कारण काय होतं, ती मुलं इथं शिकायला येतात तिथपर्यंत ठीक आहे, परंतु ती मुलं शिकण्याबरोबर इतरही उद्योगाने करतात. त्याचा रहिवाशांना खूप त्रास आहे. रात्री बेरात्री येणं, हिंडणं फिरणं, त्याच्यानंतर नाही का स्मोकिंग असेल, तुमचं ड्रिंक वगैरे, यामुळे पुण्याचं स्वरूप बकाल होत चाललेलं आहे. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. म्हणजे पुण्यात जे पूर्वीचं पुणे होतं, जे जुनं पुणे होतं, जे शिक्षणाचं माहेरघर होतं, ते आता वेगळंच कुठे मार्गावर चाललं. अजूनही पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे, परंतु परिस्थिती अशी झाली, शिक्षणाकरता जी बाहेरगावची मुलं मुली येतात त्यांच्यामुळे पुन्हा बदनाम होत चालले. तुम्ही दिवाळीच्या टायमाला हे आता जे व्यापलेले रस्ते असतात ते अक्षरशः निर्मनुष्य असतात. म्हणजे हे पब्लिक कुठलंही बाहेरचं, पुणे शहरावरती बाहेरचा येणारा लोंढा हा खूप येत चाललाय. त्या दृष्टिकोनाचा सुख सुविधा तर कुठल्याच नाही पुण्यामध्ये. पाणी जे धरणात मिळते काही टीएमसी हे आपला पाणी पुरवठा आहे. त्यानंतर पूर्वीचं स्वच्छ वारा नाही का, स्वच्छ हवा पाऊस लावला असायचं. आता काय झालं, सगळीकडे सिमेंटच्या इमारती झाल्यामुळे ते हवा, ऊन, वारा, पाऊस पूर्वीसारखा येत नाही. म्हणजे घरामध्ये पूर्वी सूर्यप्रकाश येत होता, तो आता बिल्डिंग मुळे सूर्यप्रकाश येत नाही. लोकांना स्वच्छ ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे लोकांना शारीरिक व्याधी त्रास भरपूर आहे. जसं महाराष्ट्रातील मुलं पुण्यात शिकायला येतात, तसं परप्रांतीय आधी मुंबईत जात होते, आता पुण्यात सुद्धा परप्रांतीयांची संख्या भरपूर वाढली. परप्रांतीयांची संख्या तुम्ही पुण्याच्या चारही बाजूचे उपनगर बघा, बिहारी, उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर आसाम, बंगाल, म्हणजे हॉटेल व्यवसायापासून ते बिगारी कामापासून या सगळ्या क्षेत्रामध्ये हे, त्यानंतर व्यापाराच्या निमित्ताने राजस्थानी, त्याच्यानंतर गुजराती, नाही असा कुठल्याही भारतातला असं राज्य नाही की त्यातले पुणे शहर आणि मुंबईमध्ये ते लोंढे येत नाही. त्यांची संख्या झपाट्याने, म्हणजे आज पुणे शहराची लोकसंख्या काय असेल त्याच्यात 30% तर त्यांची लोकसंख्या झाली. बरोबर आहे. म्हणजे त्याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे. आळा बसायला नाही. तिथल्या राज्यांनी त्यांना रोजगार निर्माण करून दिले तर ते लोक आपल्याकडे काही येणार नाही. बरोबर आहे. हा मोठा प्रश्न आहे. कसं आहे, डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं पुणे, मुंबई, महाराष्ट्र संपूर्ण भारतामध्ये प्रगत राज्य आहे, परंतु इतरही राज्यांनी प्रगत व्हावं ना, जेणेकरून त्यांचे लोंढे इथे येणार नाहीत. आणि आपण जे आता राज ठाकरे किंवा इतरांचे भाषणात नाही का परप्रांतीय, हे वाद होणार नाही. बरोबर. स्थानिक वादाला हे वाद होण्यामागे कारण नसते. बरोबर. आणि आमचं म्हणणं असं, कुणी कुठल्या राज्याचा तो तिथला भूमिपुत्र आहे, त्याला न्याय मिळावा, त्याला नोकऱ्या मिळाव्यात. हा बरोबर आहे. पण त्याच्या राज्यात मिळत अजून चांगलं. त्याच्या राज्यात त्याचं काय होतं, त्या नोकऱ्यांच्या निमित्ताने हे अनेक मंडळी आज पुणे शहरामध्ये येतात, त्यामुळे स्थानिक मुला मुलींना नोकऱ्या नाही. बरोबर. तुम्ही तिथं रोजगार निर्मिती करा ना, मोदींचं काम आहे, त्यांनी तिथं रोजगार निर्मिती केली पाहिजे. जी पुण्याची ओळख आहे मुळा नदी, याच पुण्याच्या महानगरपालिकेच्या समोरच आहे, तिचे आज शुद्धीकरण होत नाही. ती गटरगंगा आहे, तिला मुळा मोठा म्हणू शकत नाही. आता तिचं नाव बदलून आपल्याला गटरगंगा हे ठेवावं लागेल. त्याचं कारण असं, पुण्याची वाढलेली लोकसंख्या, ड्रेनेजची असलेली लाईन, जुन्या लाईनी आहेत, नवीन पाईपलाईन टाकलेल्या नाही आणि त्या अपुऱ्या पडतात. आणि जे सोडलेलं पाणी त्याचा निचरा व्हायला किंवा त्याचं शुद्धीकरण करायला जे प्लांट लागतं त्याची अपुरी संख्या, त्यामुळे सगळं पाणी नदीमध्ये सोडलं जातं. त्यामुळे ती पूर्वीची पवित्र नदी ती अपवित्र झाली, ती मुळा मोठा होती, ती गटरगंगा झाली. आणि आता थोडक्यात नावच बदललं पाहिजे, गटार आणि गंगा. एक शेवटचा प्रश्न, काय पुण्यात पण बाजी मारेल? आता पुण्यामध्ये पाहिला गेलं, सुरुवातीला भाजपचं लीड होतच, म्हणजे भाजप दार्जिने वाढ होते, सगळं होतं, परंतु शेवटच्या टप्प्यात अजितदादांनी जी मुसंडी मारली त्यामुळे पुण्यामधली जी फाईट होती अतिशय मनोरंजक होणार आणि 50-50 असं वाटतं. 50-50 महापौर कोणाचं आहे? आता तर कोणी सांगू शकत नाही महापौर कोणाचा होईल. शेवटच्या 2 दिवस शेवटच्या 2 दिवसात ते फिरल त्याच्यावर. एक आहे की सुरुवातीला जे वाटत होतं की भाजप एकतर्फी लागल, त्यामध्ये आता अजितदादांनी प्रचंड मुसंडी मारली. होम ग्राउंडवरती पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, त्यांनी प्रचंड लक्ष याच्यात घातल्यामुळे अजितदादांचं म्हणजे नाही का, म्हणजे सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं ना. त्यांच्याशी भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती होती, परंतु तिन्ही पक्षांनी युत्या केल्या नाहीत पुणे शहरामध्ये ना पिंपरी चिंचवड मध्ये पण. त्याचा फायदा म्हणजे एकनाथ शिंदेला होईल का नाही मला सांगता येणार नाही, पण अजितदादांना नक्की 100% फ्रीज येणार म्हणता. कोणी येऊ द्या, कोणी आलं तरी काही उपयोग नाही त्याचा, माहिती ना. कोणताही पक्ष येऊ द्या, फक्त हे यांचा स्वार्थ त्यांचे घर भरण्यासाठी, दुसरं काही नाही. गरीब जनता त्यांना त्याच्यात बकळी, विकास फक्त नावाला, विकास नावाला, हे फक्त
बोलायला आहे. बोलायला विकास काही नाहीये. विकास करायचा असताना त्यांनी स्वतः आहे ना पर्यटक अजून पैसे वाटले नसते, देणग्या दिल्या नसत्या. हे फक्त एक इथंच सांगितलं ना, कोणत्याच पक्षावर विश्वास नाही. नोटाला सगळ्यात मस्त मत नोटाला द्या. नोटाला सगळ्यांनी शहाणा असेल तर बस. सत्ता कोणाची येऊ शकते? निकाल लागेल कोण वाटतं, कोण सत्तेत येईल? त्यात एकटं येणार नाही, 2-3 सपोर्ट घेऊन यावं लागेल. support घेऊन जवळ आठवणा पाठ. काय अपेक्षा आहे? आपल्याबद्दल काय झालं पाहिजे पुण्याच्या रिक्षावाल्यांबद्दल? रिक्षाबद्दल राष्ट्रवादीनं तर कामच झालं. राष्ट्रवादी नाही तर काँग्रेस पाहिजे, ते चांगलं राहील असं. विकास करतील ते, गॅरंटी. 70 वर्ष विकास केला म्हणतात. 70 वर्ष केला, आता करतील. बरोबर बरोबर आहे की? 70 वर्ष काही किती काम असतं? बरोबर. शाळा कॉलेज आता सांगतो ते बीजू काय सांगतो एक तर नोकरी दिली का? हे करणार. बरोबर. ठीक आहे, चांगली. रोजगार पण निर्मिती झाली पाहिजे. रोजगारचं दिली का तुम्हाला 11 वर्षामध्ये सांगा. उलट रोजगार वाढली. हा. उलट बेकारी वाढली. एखादी वाढ बेरोजगारी वाढत चाललेली. पहिले BA-BCom पडले तर काय नाही काय ते पण बंद झाले त्यांना सगळं वाटवावं. शिकलेले सुशिक्षित लोक घरी आहेत. बरोबर आहे. चालेल. काका नमस्कार. काय वाटतं, पुण्याची सार्वत्रिक महानगरपालिकेची निवडणूक चाललेली आहे, काय कोणाची सत्ता पुण्यात येईल, कोण बाजी मारेल? काय वाटतं? पुण्यात बीजेपीची सध्या बीजेपी. बीजेपी वन साइड, बीजेपी पुण्यात बाजी मारेल. म्हणजे त्यांना कोणाची तरी मदत घ्यावीच लागणार. त्यांना कोणाची तरी मदत घ्यावी. हा. महापौर कोणाचा बसेल? काय वाटतं? महापौर बीजेपीच बसेल. महापौर बीजेपीचा बसेल. हम्म. काय आपल्या अपेक्षा आहेत? पुण्यात काय झालं पाहिजे, काय सुधारलं पाहिजे? पुण्यात खड्डे बिड्डे व्यवस्थित, पाणी पुरवठा व्यवस्थित व्हायला पाहिजे. परत पुण्याच्या ट्रॅफिकची समस्या सुटायला पाहिजे. पुण्याची ट्रॅफिकची समस्या सुधारायला पाहिजे. काय पुण्यात शनिवारवाड्यापासून स्वारगेट पर्यंत उड्डाण पूल व्हायला पाहिजे. शनिवार वाड्यापासून स्वारगेट पर्यंत उड्डाण पूल व्हायला पाहिजे. याच्याने पुण्याची ट्रॅफिक सुटेल. म्हणजे भुयारी हा इकडून पण सारस बागेपासून शनिवारवाड्यापर्यंत. बरोबर आहे. काय आज आता इतकी वर्ष झाली आपण रस्ते, गटारी किंवा स्वच्छता याच्यावर निवडणूक लढवतोय. काही वेगळे डेव्हलपमेंट, एज्युकेशन, शिक्षण याच्यावर कोणी बोलायलाच तयार नाही. याबद्दल काय वाटतं? ते काय ते यांचे त्यांचा प्रश्न असतो ना. म्हणजे एखाद्या गरीबाला पण हे करत नाही लोक. गेले तरी त्यांना यानंतर त्यानंतर अशी उडवडी करतात. येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांचा विचार करायला हवा. बरोबर आहे का? बरोबर आहे. छान बोलले. धन्यवाद. काका नमस्कार. नमस्कार, बोला. काय वाटतं, पुण्याची महानगरपालिकेची निवडणूक चाललेली आहे, आता 2 दिवसावर मतदान येऊन टपलेलं आहे. काय पुणेकर नेमकं कोणाच्या झुकता नाही? सर सध्या तर जो आम्हाला वाटतोय राष्ट्रवादी राष्ट्रवादी पवार. अजितदादांचा, येस, अजितदादा पवार आणि उद्धव साहेब उद्धवसाहेब ठाकरेंचा. तुम्ही जे शक्यता जास्त येण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेशनला राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे. फडकला. काय वाटतं, काय अपेक्षा आहेत आपल्या? आता अपेक्षा काय नाही, कुणी बी निवडून आले तरी आम्हाला आमची कामं, जनतेची कामं व्हायला पाहिजे. बरोबर. सर्वसामान्यांची कामं. सर्वसामान्यांची कामं, गोरगरिबांची कामं व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे दवाखान्याची पैसे सुटले पाहिजे. हा. जे काय असतील कचरा बिचरा पोलीस शहराची सरकारी हा. वगैरे ते झालं पाहिजे. बस याची अपेक्षा आपण. आपण म्हणतोय स्वच्छता, गटारी यांच्यावर निवडणूक व्हायला हवी. पण गेली कित्येक वर्ष याच विषयावर निवडणूक होते. हो, बरोबर. स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट बद्दल कोणीच बोलायला तयार नाही. याबद्दल काय वाटतं आपल्याला? आता बघू, आता संधी यांना परत दिली करतील, होईल परत पुन्हा जसं आहे तसं चालू होईल. संधी दिली तर त्याचं सोनं करतील. हो, सोडा करतील. हो, अजितदादा पवार हे पुण्यासाठी खूप काम करतात. पुण्यासाठी काम करतात. चांगले म्हणजे व्यवस्थित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांची सत्ता येईल, यायला पाहिजे. यायला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार. काय वाटतं, महानगरपालिकेचा पैसा हा सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी वापरला जातो? नाही वापरला. महानगरपालिकेचे पैसे हे फक्त ठेकेदारांचं भले करण्यासाठी वापरले जातात. महानगरपालिकेच्या पैशाने एकच रस्ता वारंवार केला जातो. ड्रेनेज लाईन असेल त्याच म्हणजे पेवर बार बदलायचे, रस्त्याला कलर मारायचा, म्हणजे ज्या अनावश्यक गोष्टी तिथं वापरला जातो. त्याच्यामध्ये कमिशन जास्त मिळेल अशा ठिकाणी वापरला जातो. या मूलभूत सुविधांसाठी महानगरपालिका आवश्यक आहे. म्हणजे नागरिकांना स्वच्छ आरोग्य, शिक्षण, इतर व्यवस्था देण्याच्या आहेत, मूलभूत व्यवस्था देण्यासाठी वापरला जात नाही. तो इतरत्र वापरला जातो. म्हणजे ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी काय केलं? मेट्रो आली. मेट्रो कुठे आली? मेट्रो आली तर ज्या रस्त्यांवरती BRT वगैरे रस्ते मोठे होते त्या ठिकाणी मेट्रो आली. जी मेट्रो कुठे यायला पाहिजे होती की जिथे कनेक्टिव्हिटी कमी आहे त्या रस्त्यांना यायला पाहिजे होती. तसं झालं नाही. सगळेच जण स्वच्छता, पाणी, रस्ते याच्यावरच बोलतात. नवीन पद्धती,
नवीन कार्यपद्धती, कामाची नवीन पद्धत किंवा स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट याबद्दल कोणीच बोलत नाही. याबद्दल आपल्याला काय वाटतं? कारण की तेवढे सुशिक्षित नगरसेवक तिथे गेलेले नाहीये, त्यांना त्याचा अनुभव नाहीये. तो तिथल्या त्या लेवलचाच हिशोब करणार. जो हातगाडीवरनं हप्ते घेणार तो दुसरं काय अपेक्षा करणार? जो कॉन्ट्रॅक्टरच्या रिंगा करणार तो काय अपेक्षा करणार? स्ट्रक्चरल म्हणजे नक्की काय करायचं हे तर कळलं पाहिजे. त्यांना प्लॅन बघता आला पाहिजे. सगळं काही काही अपेक्षा नाही. जे लोकांकडनं अपेक्षा नाहीये, जे लोकांकडनं म्हणजे ज्यांना समजत नाही ती लोक तिथे जातात. जे हुशार आहेत, कारण तो कुणाच्या ताटाखालचं मांजर आहे, त्याला तिथं चान्स मिळतो. जो हुशार आहे त्याला चान्स दिला जात नाही. म्हणजे त्याच्या फक्त अन्याय करायचा असा विषय आहे. ज्याला समज आहे त्या लोकांना त्याच्यामध्ये घेतलं जात नाही. फक्त मला कोणातरी वरद हस्ता हवा असं माणूस तिथं असतो. पुणे महानगरपालिकेत सुशिक्षित नगरसेवकांची गरज आहे का? सुशिक्षित पुणे म्हणजे आता विद्येचं माहेरघर म्हणतो आपण. म्हणजे पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून घेतली जाते. पण इथे सुशिक्षित किती आहेत, गुन्हेगार किती आहेत, हा पण प्रश्न आहे ना. म्हणजे माझा बाप गुन्हेगार आहे म्हणून माझ्या मुलाला तिकीट, असं पण येतं. या परिस्थिती अशी सगळी परिस्थिती येते की ज्याला काही समजत नाही. म्हणजे आमच्याकडे उमेदवारी कशी निवडली जाते, कुठल्याही राजकीय पक्षाची असू दे, त्याला बॅकिंग कोणाचं आहे, गुन्हेगाराचं आहे, ठेकेदाराचं आहे, कोणाचं ह्याच्यावरती बॅकिंग असेल तर मग ते उपयोग नाही त्याच्यामध्ये. मग महानगरपालिका खड्ड्यातच जाणार. मुंबईप्रमाणे पुण्यात सुद्धा आता सिमेंटची जंगल म्हणजे उभारण्याचं काम जलद गतीने सुरू आहे. याबद्दल आपल्याला काय? सिमेंटचं जंगल म्हणजे आता काय झालंय की आपण एक नवीन हे आलेलं आहे की आम्हाला पुण्याची लोकसंख्या डेन्सिटी वाढवायची. मग त्याच्यासाठी हा सगळं चालू. बरं, डेन्सिटी वाढवण्याचं लॉजिक काय? फक्त पैसे आले पाहिजे महानगरपालिकेला, हे ठरवलंय कोणी? राज्य शासनाने. म्हणजे पुण्यातली जे आता जिथे एक FSI होता तिथे 4 FSI दिले. पण तुमच्याकडे ड्रेनेज लाईनची व्यवस्था आहे का? पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे का? शैक्षणिकची, आता इथं लोक आले तर त्यांना शाळा तर मिळाली पाहिजे, ती व्यवस्था आहे का? खेळायला क्रीडांगण आहे का? या मूलभूत गरजांचा विसर पडून फक्त आणि फक्त बिल्डर लोकांची लॉबी तयार करायचं काम महानगरपालिके आणि राज्य शासनामार्फत केलं जाते. काय वाटतं पुण्याचा महापौर कोणाचा होईल? पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे. तोडफोड करून का होईना पण भारतीय जनता पार्टीचाच होणार. एकच सर्वात मोठा प्रश्न आहे की ट्रॅफिक. पुण्यात पूर्वीची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आणि ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढली त्याप्रमाणे रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा हे जे मास्टर प्लॅन करायला पाहिजे होता, आज पाण्याचा, लाईटचा सगळ्यात जे प्रश्न आहेत किंवा समजा तुम्हाला जर खरी परिस्थिती बघायची असेल तर एक तास ट्रॅफिक ब्लॉकेज आहे. तर ट्रॅफिक ब्लॉकेजसाठी यांच्याकडचा मास्टर प्लॅन यांनी काय केलेला आहे? काहीतरी मास्टर प्लॅन पाहिजे ना. तुम्ही पुण्यामध्ये आज 7 लाख विद्यार्थी येत आहेत, कॉलेज स्टुडंट आहेत, MPSC चे आहेत, UPSC चे आहेत, ते येणार, त्यांची लोकसंख्या वाढतीये. वाढत्या लोकसंख्येसाठी ट्रॅफिकच्या किंवा याच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी ठोस पाऊल काय घेतलेलं आहे? काहीच नाही. याच्यावर उत्तर कुठल्याच पार्टीकडे काय अजेंडा नाही. पुण्याला नियोजनाची गरज आहे. 100% नियोजनाची गरज आहे, मास्टर प्लॅनची गरज आहे, पाणी पुरवठ्याची गरज आहे, वॉटर ड्रेनेज सिस्टीमची गरज आहे, सगळ्या गोष्टींची गरज आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न पुण्यात येणाऱ्या 2-4 वर्षात, 10 वर्षात वाढणारे म्हणजे ट्रॅफिकचा. कारण ह्या हातगाड्या किंवा या अतिक्रमणांचा जो विळखा झालाय पुणे शहराला, लोकांना चालायला फुटपाथच राहिलेलं नाहीये. आणि रोज 1000 गाड्यांचं रजिस्ट्रेशन होतंय पुण्यामध्ये. त्या रजिस्ट्रेशन झालेल्या गाड्या रस्त्यावर येणार. एक माणसाच्या घरात 3-3, 4-4 गाड्या आहेत, 2 व्हीलर म्हणा, 4 व्हीलर म्हणा. त्याच्यासाठी यांच्याकडे काय नियोजन आहे? आपल्यावर दिल्ली सारखी वेळ येऊ नये एक अल्टरनेट डे गाड्या चालवायची. आज युनिव्हर्सिटी रस्त्याचा जो उड्डाण पूल केलाय तो अर्धवट आहे. नदीपात्रातले रस्ते पावसाळ्यामध्ये बंद असतात, तो ट्रॅफिकचा परत रोड इकडेच येतोय. त्याच्यासाठी यांनी काय नियोजन केलंय? काय नियोजन केलेलं नाही कोणी. पुण्याची ओळख असणाऱ्या 2 नद्या आहेत, मुळा मोठा. काय आज त्यांची परिस्थिती आहे, काय वाटतं? काही परिस्थिती नाही. सगळं प्लास्टिक आणि गटार झालेलं आहे. त्याच्याकडे ते मुळा मोठा प्रोजेक्ट करण्यासाठी पैसे आणले, नदी सुधार, जल वाहतूक, हे सगळे पैसे, हे जे पैसे आणले बिणले त्याचं पुढं काय झालं? त्याचं पुढं काही झालेलंच नाही. त्याचं मुळा मोठा नदीसाठी जे पैसे आणले होते, जल वाहतूक करणार, हे करणार, नदी सुधार प्रकल्प आणला, जायका सारखा प्रकल्प आणला, त्याचं पुढं काय झालं? त्याचं नियोजन काही दिसतच नाहीये याच्यातनं. काय वाटतं आता जे राजकारण चालू आहे, जे सकाळी आपण या पक्षात होते ते संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात असतात,
म्हणजे आपण मतदान करतो त्यावेळी तो माणूस वेगळ्याच पक्षात असतो आणि निवडून आल्यावर तो माणूस वेगळ्याच पक्षात असतो, याबद्दल आपल्याला काय? मुळात कसं आहे माहिती का, आता सर्व राजकीय पक्षांना तिकीट वाटताना काय कॅटेगरी लावली पाहिजे. आता हा भाग जो आहे इथं आपण आता जिथं उभे आहोत किंवा बसलोय, हा प्रभाग 12 म्हणून येतो. त्याच्यामध्ये वाडरावाडी एक मोठा फॅक्टर आहे. त्याच्यामध्ये वाडरा समाजाला खरं ऍक्च्युली भारतीय जनता पार्टी, म्हणजे आता आम्ही भारतीय जनता पार्टी बद्दलच बोलणार, कारण की भारतीय जनता पार्टीने वाडरा समाजाचा एक उमेदवार दिला नाही. मुळात जे अपेक्षा होती की त्याला द्यायला पाहिजे होतं. म्हणजे त्या समाजाला इतके वर्ष तिथनं कोणी 9 वर्ष झाली की तिथं कोणी नेतृत्व केलेलं नाहीये, असा तो भाग होता. आणि राजकीय बोलायचं झालं तर तुमचं मत घेईपर्यंत लोक त्या पार्टीत आहे. मी आता भारतीय जनता पार्टीला मत दिलं तर भारतीय जनता पार्टी गृहीत धरते की हे मतदार माझाच आहे. मी काय काँग्रेस बरोबर गेलो काय, राष्ट्रवादी बरोबर गेलो काय, किंवा शिवसेना बरोबर गेलो काय, माझा काही विषय नाही. मतदार माझा आहे. म्हणजे मतदारांना ती कॉलबॅक करता आलं पाहिजे, अशी परिस्थिती राहिली पाहिजे की जर यांनी त्या पार्टीला त्याचाच मॅनिफेस्टो वापरता आलं पाहिजे, त्यांनी तीच चाल केलं पाहिजे. पण तसं होत नाहीये, कारण की आपल्याकडे लोकशाहीमध्ये हेड काउंट बेस जातो. हे कमी पडले की हे घेतात, हे कमी पडले की हे घेतात, अशी परिस्थिती आहे. म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार मतदार गृहीत धरला जातोय. 100% मतदाराला गृहीत धरले. मतदारांचा काही विषय नाहीये.